नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज पुन्हा एक नवीन दिवस सुरू झाला आहे आणि रोजच्यासारखाच मी निघालोय कामावर जाण्यासाठी. दररोजचा हा बाईकवरचा प्रवास आता आयुष्याचा एक भागच बनून गेलाय. सकाळची थंड हवा, शांत रस्ते आणि बाईकचा आवाज. खरं सांगायचं तर या सगळ्यात एक वेगळंच समाधान असतं. सकाळी उठल्यापासूनच दिवसाची धावपळ सुरू होते. पटकन तयार व्हायचं, चहा पिऊन बॅग घ्यायची, हेल्मेट घालायचं आणि मग सुरू होतो रोजचा प्रवास. घरातून बाहेर पडताना आईबाबांचा चेहरा दिसतो आणि मनात एकच विचार येतो, कितीही थकलो तरी मेहनत थांबवायची नाही. रोज तेच रस्ते, तेच सिग्नल, तीच ट्रॅफिक. पण तरीही प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जातो. कधी एखादा माणूस हसतमुखाने दिसतो, तर कधी कोणी एवढ्या घाईत असतो की जणू आयुष्याची रेसच सुरू आहे. बाईक चालवताना एक वेगळीच फिलिंग असते. कानात आवडती गाणी चालू असते आणि समोर लांबपर्यंत दिसणारा रस्ता. त्यावेळेला काही क्षणांसाठी सगळ्या टेन्शन विसरून जातो माणूस. कधी कधी वाटतं आयुष्य पण या रस्त्यासारखंच आहे. कधी सरळ, कधी खड्ड्यांनी भरलं, कधी फुल स्पीड, तर कधी सिग्नलवर थांब. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, थांबायचं नाही. कारण जो माणूस रोज थोडी थोडी मेहनत करतो ना, तोच एक दिवस मोठं काहीतरी करून दाखवतो. दररोज इतका प्रवास करणं सोपं नसतं. उन्हाळ्यात प्रचंड ऊन असतं, पावसाळ्यात पूर्ण भिजून जावं लागतं आणि ट्रॅफिकमध्ये अडकून डोक्याचा पूर्ण भुगा होतो. पण जबाबदाऱ्यांसमोर या गोष्टी खूप छोट्या वाटतात. प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात एक शांत संघर्ष चालू असतो, जो बाहेरच्या जगाला कधीच दिसत नाही. पण तरीही आपण रोज हसत घराबाहेर पडतो, कारण घरच्यांच्या अपेक्षा आपल्याशी जोडलेल्या असतात. कधीकधी या प्रवासात खूप विचार करायला गरज. भविष्याची स्वप्न, घरची परिस्थिती, स्वतःची स्वप्न आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द. हे सगळं मनात चालू असतं. आणि मग स्वतःलाच एक गोष्ट सांग, आज नाही तर उद्या, पण मेहनतीचं फळ नक्की मिळेल. रस्त्यावरून जाताना कितीतरी लोक दिसतात. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कामासाठी हवं असतं. तेव्हा जाणवतं, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष आहे. कुणाचंही आयुष्य पूर्ण परफेक्ट नसतं, पण तरीही माणूस जगतो, मेहनत करतो आणि स्वप्न पाहणं सोडत नाही. आणि शेवटी पोहोचतो आपल्या डेस्टिनेशन. रोजचा हा प्रवास शरीराला थकवतो, पण मनाला खूप काही शिकवून जातो. संयम काय असतं, मेहनत काय असते, आणि आयुष्यात पुढे जायचं असेल तर रोज स्वतःशी लढावं लागतं. हे सगळं हा प्रवास शिकवतो. जर तुम्ही पण रोज असाच संघर्ष करत असाल, कामासाठी घरापासून दूर जात असाल, तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. आपण सगळेच आपल्या स्वप्नांसाठी धावत आहोत. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच डेली लाईफ व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.